कुणाला नगरसेवक व्हायचंय, कुणाला पुढे जाऊन सभापती, तर कुणाला महापौर, कुणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, तर कुणाला पंचायत समितीचा सदस्य. 2022 पासून अनेकांनी ही तयारी सुरू केलेली आहे. भावी हा शब्द 3 वर्षांपासून वापरणाऱ्या प्रत्येकासाठी आता आनंदाची बातमी आहे. ती बातमी म्हणजे दिवाळीनंतर निवडणुकांना सुरुवात होईल. हे आता राज्य निवडणूक आयोगानेच स्पष्ट केले. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत माहिती दिली. दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल. मनुष्यबळ आणि तांत्रिक गोष्टींमुळे 2 ते 3 टप्प्यात या निवडणुका होतील, असे संकेतही निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. पण कोणती निवडणूक आधी घ्यायची हे अद्याप ठरलेलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. पण ज्या पद्धतीने सध्या निवडणुकीची तयारी सुरू आहे ते पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधी होऊ शकतात असा अंदाजही वर्तवला जातोय. अनेक जिल्ह्यांमध्ये गट आणि गण रचनेचं प्रारूप प्रशासनाने तयार केलंय. 2011च्या जनगणनेनुसार ही गट आणि गणाची रचना करण्यात आली. त्यावर आता हरकती आणि सूचना घेतल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अंतिम गट आणि गण रचना जाहीर केली जाऊ शकते आणि त्यानंतर आरक्षणाची सोडत देखील काढली जाऊ शकते. ओबीसी आरक्षणाबाबत कोर्टाने निर्णय दिल्यानंतर रोटेशन पद्धतीने लॉटरी काढून हे आरक्षण जाहीर केलं जाईल असं देखील स्पष्ट केलं जात आहे. त्यामुळेच महानगरपालिका निवडणुकांपेक्षा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी जलद गतीने होत असल्यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात लवकर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि साधारणपणे डिसेंबर महिन्यात निवडणुकीचा पहिला टप्पा होऊ शकतो असाही अंदाज वर्तवला जातोय. तर दुसरा टप्पा हा फेब्रुवारी महिन्यात घेतला जाऊ शकतो, ज्यात महानगरपालिका आणि सोबतच नगरपंचायती आणि नगर परिषदांचा समावेश त्यात असू शकतो असे संकेतही आता मिळत आहेत. 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी या निवडणुकीत वापरली जाऊ शकते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जाणार नाही असं देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. त्याचं कारण स्पष्ट केलं नसलं तरी अनेक ठिकाणी प्रभाग रचनेमुळे एकाच वेळी मतदारांना 4-4 मतं द्यावी लागणार असल्याने तांत्रिक बाबींमुळे ते वापरले जाऊ शकत नाहीत असंही बोललं जाते. तसेच व्हीव्हीपॅट मशीन हे M2 प्रकारच्या ईव्हीएमशी सुसंगत नसतात. हेच M2 ईव्हीएम मशीन इतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरले जातात. ते यामागचं कारण देखील असू शकतं. व्हीव्हीपॅट फक्त M3 प्रकारच्या ईव्हीएम मशीनशीच सुसंगत आहेत, जे निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीसाठी वापरले होते. निवडणुका कधी होणार यावर निवडणूक आयोगाने काय सांगितलंय ते देखील ऐका. साधारणतः ऍक्च्युली हे जे इलेक्शन्स आहेत ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं, म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे. मात्र कुठलं पहिले घ्यायचं, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही. कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते या इलेक्शन, जसं इलेक्शन कमिशनकडचे जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि हे इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक कसा आहे की या इलेक्शन मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे, ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड्स मध्ये आरक्षण जे आहे म्हणजे SC/ST आणि OBC याचं आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे, मतदार यादीचं विभाजन आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो. प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः 35 ते 40 दिवसामध्ये हे इलेक्शन कंडक्ट करावं लागतं आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज वाईजच कंडक्ट करू. पण कुठलं पहिलं घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच नाही, त्याच्यामध्ये रोटेशन जे आहे ते दॅट विल डिपेंड अपॉन कारण की ओबीसीचं, कारण की जी सर्वे आहे जनगणना जे आहे ते जनगणनामध्ये फक्त SC आणि STचे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत, त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ऍक्च्युली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे लॉटरी पद्धतीने ते करावं लागेल आणि लॉटरी पद्धत कारण की आपले जे एनिमेटर ब्लॉक असतात, जनगणनेचे एनिमेटर ब्लॉक असतात त्याच्यामध्ये फक्त SC% आणि ST% आहे, त्याच्यामध्ये OBC पर्सेंटेज नाही आहे. त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याचं आरक्षण निश्चिती OBC साठी करण्यात येईल. इलेक्शन साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतात. पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल. साधारणतः किती केंद्र वाढतं आपल्या नाशिक शहरामध्ये आणि एका केंद्रावर किती मतदान करणार? एका केंद्रावर साधारणतः ऍक्च्युली म्हणजे मॅक्झिमम 900चा फिगर आम्ही दिलेला आहे, कारण की
त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शनमध्ये एका केंद्रावर 1200 जरी मतदार जरी असेल, पण इथे आपण महापालिकेचं इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये चार मेंबर्स निवडून द्यायचे आहेत. त्याच्यामुळे त्या 4 बटन त्याला दाबायला आणि एक एंड बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपण टेंटेटिव्हली 900 मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे. तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. त्यासाठी साधारणतः आम्ही 1 जुलै 2025 रोजी जे ऍक्च्युली मतदार यादी आहे की 1 जुलै 2025 रोजी जे मतदार जे आहेत ते सिस्टीम मध्ये जे नोट झालेले आहेत, रजिस्टर झालेले आहेत, ती यादी जी आम्ही परवानगी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे मागितलेली आहे. ती परवानगी आम्हाला नक्कीच मिळेल लवकरात लवकर. ती परवानगीच्या दृष्टीने ती परवानगी मिळेल या दृष्टीने आम्ही 1 जुलै 2025 हा टेंटेटिव्ह डेट लक्षात घेऊन त्या दृष्टीने आमचं नियोजन आहे. पण अजून ती परवानगी अजून आम्हाला मिळालेली नाही. ती परवानगी मिळाल्यानंतर मग आपण मतदार यादीचं विभाजन. साधारणतः त्या प्रारूप प्रभाग रचना कधीपर्यंत जाहीर होतील? प्रारूप प्रभाग रचनेचं जे ऍक्च्युली शेड्यूल जे आहे ते शेड्यूल वेगवेगळं आहे. म्हणजे नगर परिषदसाठी वेगळं आहे, महापालिकेचं वेगळं आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी वेगळं आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे आहे सध्या विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकती सूचनाची सुनावणी 8 ऑगस्ट पासून लावलेली आहे आणि नगर परिषदची जी आहे ती नगर परिषदची अंतिम 30 सप्टेंबर आणि महापालिकेचे पण 6 ऑक्टोबर. तर या डेट्स आहेत. म्हणजे 30 सप्टेंबर फॉर नगर परिषद, 6 ऑक्टोबर फॉर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 25 ऑगस्ट ही प्रभाग रचनेची मुदत आहे. तर काल आणखीन एक महत्वाचा निकाल आला सर्वोच्च न्यायालयाचा. ओबीसी आरक्षणासहज या निवडणुका घ्या अशा पद्धतीचं एक कालच्या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे हे इलेक्शन जे आहेत महापालिका जिल्हा परिषद तुमचं जे हे आहे टार्गेट आता कम्प्लीट करायचे नोव्हेंबर डिसेंबर का अजून थोडस वेळ लागू शकतो? नाही, ऍक्च्युली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो डिसिजन दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात, त्यांनी ऍक्च्युली बांटी आयोग जे आहे, बांटी आयोग गठीत करण्याच्या आधीची परिस्थिती लक्षात घ्या, त्यानुसार त्यांनी आदेश दिलेला आहे आणि जे काही ओबीसी आरक्षणासंदर्भाचा मुद्दा आहे त्या अनुषंगाने आम्ही डिसाईड करतोय. तर अशा प्रकारे निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून केली जाते. मतदार यादी, प्रभाग रचना, आरक्षणाची सोडत आणि निवडणुकीची घोषणा अशा पद्धतीने येत्या 2 महिन्यात निवडणुकीबाबतच्या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. राज्यात सध्या 30हून अधिक जिल्हा परिषदा, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे यांच्यासह मोठ्या महानगरपालिका यांसह 29 महानगरपालिका आणि नगरपंचायती, नगर परिषदा यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यात या निवडणुका घेण्याचे आदेश मे महिन्यात दिले होते. मात्र साधनांच्या कमतरतेमुळे राज्य निवडणूक आयोगाला तयारी करण्यासाठी जास्तीचा कालावधी लागणार आहे. त्यासाठीच सप्टेंबर महिन्यात जी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यामध्ये आयोगाकडून मुदतवाढ मागण्यासाठी अंतरिम अर्ज करण्यात येणार असल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलंय. मुदतवाढ मिळाली नाही तर निवडणूक आयोगाला तयारीत राहावं लागेल. त्याच दृष्टीने ही तयारी सुरू असल्याचं दिसून येते. मात्र सप्टेंबर महिन्यात जी सुनावणी होईल त्यात जर कुठेतरी मुदतवाढ मिळाली तर ती मुदतवाढ ही दिवाळीनंतरचीच असू शकते. पहिला टप्पा ऑक्टोबर किंवा डिसेंबर या दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे आणि तसंच कुठेतरी तयारी आता निवडणूक आयोगाने केली जाते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती, दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका, नगरपंचायती असं काहीसं निवडणुकीचं स्वरूप महाराष्ट्रात दिसून येऊ शकतं. पण मात्र व्हीव्हीपॅट मशीनचा जो काही मुद्दा आहे त्यावरून आता विरोधक काही बोलतात का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. एकूणच जी निवडणुकीची तयारी केली जाते, निवडणूक कधी होणार याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.